शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांना मानवंदना देण्यासाठी जुन्नर येथील शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय शिवनेरी मॅरेथॉनचे आज पहाटे आयोजन करण्यात आले होते। 5:30 ते सकाळी 10च्या दरम्यान ही स्पर्धा रंगली। यावेळी अभिनेते व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी झुंबा डान्स सुद्धा केला। शिवनेरीच्या परिसरात आल्यावर ऊर्जा मिळते। छावा सिनेमातील डान्सबद्दल सुद्धा अमोल कोल्हे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांवर आलेली ती एक कलाकृती आहे, हा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला हवा। यासोबतच मागील वर्षी राज्य सरकारने 9.5 कोटी शिवजयंतीवर खर्च केले होते, यंदा मात्र कपात करून 4 कोटी खर्च होतो। या वादात मी पडणार नाही, मात्र बजेट कमी असले तरी उत्साह मात्र कमी होणार नाही, याबद्दल सुद्धा अमोल कोल्हे यांनी स्पष्टपणे सरकारवर टीका करणं टाळलं। 21 किलोमीटर, 10 किलोमीटर व 5 किलोमीटर या 3 गटात आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांसह सुमारे 4000 धावपटू यावेळी सहभागी झाले। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, पोलीस महासंचालक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, माजी आमदार अतुल बेनके यावेळी उपस्थित होते। शिवनेरी मॅरेथॉनचे यंदा 3रे वर्ष असून यापूर्वी झालेल्या 2 मॅरेथॉनला केनिया, इथिओपियातील धावपटूसह देशभरातील धावपटूंचा मोठा प्रतिसाद लाभला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमी, किल्ले शिवनेरी, निसर्गरम्य वडद जलाशय, फळाफुलांनी लगडलेल्या बागा व शेतशिवारातून आल्हाददायक हवामानात सुखद अनुभव देणारी स्पर्धेचा मार्ग आहे। धावपटूंमध्ये लोकप्रिय असलेले अनेक स्पॉट यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत। किल्ले शिवनेरीच्या ऐतिहासिक कालखंडाशी जोडणाऱ्या दुतर्फा तळपत्या मशालींनी उजळलेल्या स्पर्धा मार्ग या मॅरेथॉनचे एक वेगळे वैशिष्ट्य होते। स्पर्धा मार्गावर दर 1.25 किलोमीटरला धावपटूंसाठी पाणी, फळफळावळ व वैद्यकीय सुविधासुद्धा पुरवण्यात येत आहेत। यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे काय म्हणालेत पाहणार आहोत। काउंटिंग पळताना हळू बोलायचे, कोणाला इजा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। आपण आपल्या जीवाची काळजी घ्यायची, चालताना पळताना व्यवस्थित पळायचं आणि ऐतिहासिक असे पारंपरिक वेशभूषा करून आलेले ऐतिहासिक अशी वेशभूषा करून आलेल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि आईच्या लेखीन दगडावर आभार व्यक्त करतो। सर्वांनी हात वरती करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय। काउंटिंग स्टार्ट। 8 7 6 5 4 3 2 1 शिवजयंती खरं तर राष्ट्रीय सण आहे। म्हणजे यावेळी 19 फेब्रुवारी रोजी खरं तर मी तालुक्यात नाही आहे, मी दिल्लीला जी शिवजयंती साजरी होते त्या दिल्लीच्या शिवजयंतीमध्ये असणार, त्यामुळे एक मनात कुठेतरी सहल होते की आपण शिवजयंतीला नसणार आहोत, पण आज शिवनेरी मॅरेथॉनच्या निमित्ताने हा योग जुळून आला आणि शिवनेरी ट्रॅकर्सचं मनापासून कौतुक। हे 4थं वर्ष आणि अत्यंत दिमाखानं ही शिवनेरी मॅरेथॉन ते आयोजित करतात। सगळे कार्यकर्ते अफाट अशी मेहनत घेतात आणि एक फार सुंदर उपक्रम शिवजयंतीच्या निमित्तानं हा त्यांनी सुरू केलेला आहे। शिवनेरीच्या परिसरात आल्यानंतर, पायथ्याशी आल्यानंतर पेहराव कुठलाही असला तरी मनात फील हा कायम महाराजांच्या मावळ्याचाच असतो आणि त्यामुळे मी मनापासून पुन्हा शिवनेरी ट्रॅकर्सचं हे कौतुकच करेन की एक वेगळा उपक्रम, आजकाल फिटनेससाठी एक अवेअरनेस वाढत असताना एक वेगळा उपक्रम हा शिवनेरी ट्रॅकर्सच्या माध्यमातून शिवनेरी मॅरेथॉनच्या रूपानं होतो आहे। अनेक परदेशी स्पर्धकसुद्धा या वर्षी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि उत्तरोत्तर याचा प्रतिसाद वाढतो। हे शिवनेरी ट्रॅकर्सच्या सगळ्या सभासदांच्या मेहनतीचं फळ नाही। मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांवर कलाकृती येणं ही गरज होती। म्हणजे जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी ही कलाकृती आली तेव्हा अनेकांनी शंका व्यक्त केली होती, भुवया उंचावल्या होत्या, परंतु महाराष्ट्रातल्या तमाम शिवशंभू भक्तांच्या मनात
जी एक प्रतिमा छत्रपती संभाजी महाराजांची होती, त्यामुळे त्या मालिकेला यश मिळालं. त्यानंतर अनेक दारं ही खुली झाली आणि हिंदीमध्ये एवढा मोठा बजेटचा सिनेमा येतोय ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आणि माझी कायम भावना हीच आहे की या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपला इतिहास हा अभिमानानं सांगितला पाहिजे, तो देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे. तर राज्य सरकारचं जेव्हा बजेट मांडलं जाईल तेव्हा ही जी काही कपात आहे यासारख्या अनेक गोष्टी समोर येतील अशी चर्चा आहे. पण मला वाटतं की केवळ बजेटमुळे शिवजयंतीचा उत्साह कमी होतो, जास्त होतो या वादात मी कधी पडलो नाही, मी कधी पडत नाही. कारण प्रत्येकाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा प्रत्येकाचा जो व्ह्यू पॉईंट आहे हा वेगळा असू शकतो. मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही त्यांच्या विचारांनी जास्तीत जास्त साजरी होण्याच्या दृष्टीनं ठोस पावलं ही पडली पाहिजेत. राज्य सरकारचे नेमकं बजेट का कमी झालं याच्या खोलात मला वाटतं शिवजयंती हा उत्सव राष्ट्रीय सण आहे आणि त्यावेळी या पद्धतीचं राजकारण आणण्यापेक्षा हे झाल्यानंतर जेव्हा राज्याचं बजेट प्रेझेंट होईल तेव्हा आपल्याला खरा अंदाज येईल, त्यावेळी बोलू.